नमस्कार. कसं काय मग आहे की नाही पाऊस? चालू पण झाला पाऊस. आणि याच पावसात आता अनेक अशा रानभाज्या उगवल्या जातील. त्यातलीच ही एक भाजी म्हणजे तांदूळसाची भाजी. आम्ही हिला तांदळाची भाजी देखील म्हणतो. ही पावसाळ्यात येणारी रानभाजी आहे आणि आता प्रत्येक शेतात आणि बाजारात विकायलासुद्धा भरपूर प्रमाणात ही भाजी येईल. तर हे पहा, मी इथं ही भाजी साफ करून ठेवत आहे. तर या भाजीमधले फक्त आपण पानं निवडायची आहेत. या भाजीतले जास्त देठ घेतले जात नाही. जोपर्यंत कवळा देठ लागतो तिथपर्यंत 2-3 देठं तोडून असं व्यवस्थित घ्यायचं आणि शक्यतो या भाजीचा फक्त पालापालाच निवडला जातो. अतिशय सुरेख आणि मस्त ही भाजी होते. गावच्या पद्धतीने केली जाणारी ही भाजी म्हणजे फक्त पाण्यामध्ये आधी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुली जाते. मग एका गरम पाण्यामध्ये ही भाजी 5 ते 6 मिनिटांसाठी शिजवून घेतली जाते. मग त्यातलं पाणी पूर्णपणे निथळून काढून त्या भाजीचा गोळा तयार करतात आणि वरून कच्चं तेल आणि ठेचलेला लसूण, फक्त यावरती ही भाजी कच्ची देखील खातात कच्च्या लसणाने तेलासोबत, किंवा मग कढईत फोडणी देऊन फक्त एक मिरची आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या ठेचून या भाजीला वरून फोडणी दिली जाते. अतिशय सुंदर आणि चविष्ट ही तांदळाची भाजी लागते. आता मी तुम्हाला दाखवते की ही भाजी साफ कशी करायची. याचा पुढचा व्हिडिओ मी भाजी कशी करायची त्याचा घेऊन येईल. खूप सोपी रेसिपी असते आणि ह्या रानभाज्या खूप अशा चविष्ट लागतात. पावसाळ्यात ह्या खाव्यात आणि भाकरीसोबत खाल्ल्या तरी पचायला खूप सोप्या असतात. चला तर मग अशाच नवीन नवीन भाज्या किंवा तुम्हाला माहीत असलेल्या किंवा नसलेल्या आपण भाज्या करून देखील पाहणार आहोत आणि मी तुम्हाला याची माहिती देखील देणार आहे. परत भेटूयाच. आणि हो, सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका आणि एक लाईक या भाजीला नक्की करा. बाय बाय.